और बनी टाइम्स न्यूज, आपकी आवाज सच के साथ। आयुष कशासाठी आला तू आज जिल्हा परिषदला? हा बर, कुठली शाळा आहे, कुठलं गाव? काय झालं शाळेला? शाळेला काय झालं, बंद पडली का? बर, मग आता काय मागणी काय बेटा? शाळाच नाही, कुठे गेली शाळा? हा शाळाच नाही गावात, मग कुठं जाता तुम्ही शिकायला? मग 1 किलोमीटर पाय जावं लागते का? बर, आता तू काय सांग तुझी? बर, कुठला गाव? बर, आज कशासाठी आलो तुम्ही इथं जिल्हा परिषदला? काय झालं शाळेला? शाळाच नाही का? बर, मग काय करायचं, शाळा करायची का आता तिथं? प्राथमिक शाळेच्या जाण्याच्या अवस्थेमध्ये महिला ठाण्यावरनं जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्याकडे आलेली आहे। कारण असे, गेल्या अनेक वर्षापासून प्राथमिक शाळेची त्या गावची मागणी आहे। तांडा वस्तीवर शाळा असणं आवश्यक आहे। 2012 पासून यांची मागणी आहे। अनेक वेळा निवेदन दिले, ग्रामपंचायतीने ठराव दिले, प्रांतांनी सह्या दिल्या। नौकर आहे या लोकशाहीमध्ये हे निबंधक अधिकारी हे दिसून गेले आणि एकच यांचा विकास आहे। गुत्तेदारी आणि टक्केवारी, यांना 6वा वेतन आयोग कमी पडतो, यांना 7वा वेतन आयोग कमी पडतो। यांचे पोरं कॉन्व्हेंट स्कूलला, यांच्या या ठिकाणी यांचे गावाचे पोरं मेट्रो सिटीला, बेंगलोर, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, आउट ऑफ कंट्री। अरे आम्ही मागायलो काय? आम्ही मागायलो सूर्यचंद्र मागणार, आमच्या बेबी दादाकडे या ठिकाणी प्राथमिक शाळा मागायलो आणि या प्राथमिक शाळेसाठी आज या ठिकाणी निरागस पोराले तुम्ही जर या पोराचे चेहरे तुझ्याकडे लेखी दिलेले आहे। तुम्ही म्हणतो ते अंतराचं काही तुम्ही जे अडचण काढली होती त्याच्यासाठी तुम्ही आला नाहीत। आतापर्यंत आमच्या 25 टीचर आमच्या घरी आहेत, हे लेकर टोटल घरी आहेत। आतापर्यंत शाळेचं त्याला काही सुद्धा हे झालं नाही। तर तुम्हाला एवढं की आम्हाला एक शिक्षक तरी द्या, एवढं वर्ष शाळा होत नाही म्हणला ना तुम्ही, तर आम्हाला एक शिक्षक तरी द्या घेतला। तुम्ही सांगा, मॅडमला बोलवा। मग आता सांगा काय आहे ते। कोण म्हणता देत नाही? शिक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या हक्काचं। देणगी तांड्यावर शाळा झालीच पाहिजे, देणगी तांड्यावर शाळा झालीच पाहिजे। शासनाचं करायचं काय? 12 वर्ष काही झालं नाही। बांधकाम विभागाचं सर्टिफिकेट तुझ्या अंतर्गत लेखी आहे। आतापर्यंत भावना आम्हाला लक्षात आलेलं नाही। आपण हे पण प्रयत्न करतो की देता आले तर देऊ। गावकऱ्यांना थांबा ऐकून घ्या।